तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही. अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे. गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते. महेश लांडगे, तू कसला हिंदुत्ववादी? वाघाचं कातडं पांघरले म्हणजे वाघ होत नसतो. खरा वाघ आमचे अजित दादा आहेत. ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील. बघू ना, एवढेच तुला बघायचं जे आम्हाला तर बघ. आता बघू आम्ही सुद्धा. आम्ही पण काय असं नुरा खोस्ती घालणारे लोक नाही. अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूड बांधला जातोय. तो आम्हाला लाडाची भाषा करायची नाही. आम्ही नम्र आहोत, नम्र राहणार. पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल, बरं एक असं वाक्य दाखवा. बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणला तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणले मी तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा उमाताई म्हणल्यात तू बघतो तुझ्याकडं. अरे आम्ही नम्र आहोत. बळच काढतात. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. चिंचवडच्या देवस्थानामध्ये मंदार महाराजांना गण लावून बोसरीच्या घराची एनओसी कोणी घेतली? आठवतंय ना? लोकांना आठवतंय. भंगार चोरणारे तुम्ही कंपनीच्या मशिनरी आणि भंगार चोरल्या तेव्हा औरंगाबादवरनं पोलिसांनी मध्यरात्री उचललं होतं. मुटकुळं करून घेऊन गेले होते. तेव्हा जे अजितदादा आहेत त्यांच्याच पांघरुणाखाली होते. विसरले का तुम्ही? सातत्याने उचलली जीभ लावली टाळ्यासारख्या बोलताय. कोणत्या महिलांच्या बांगड्यांचा आमचा अपमान करतायत की आम्ही बांगड्या घातल्या नाहीत? बांगड्या आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्या अजितदादांच्या बहिणी आहोत त्या बहिणी तुला ठोकून काढू. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? अरे आमचे हे रणरागिणी तुझा कार्यक्रम करतील. हे आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत. आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या लाडक्या बहिणी आहेत या. अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या. आणि अजितदादांवर बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. तुझा वस्ताद तुझा बाप नक्की असेल, परंतु राजकारणाचा लंगोट अजितदादांनी तुला घालायला शिकवला. त्यामुळं वस्तादावर आणि गुरुवर डाव जर टाकायला गेलास ना भावड्या, तर तो लंगट सुटून सैरा बैरा पळावं लागेल. पळता भुई होईल. त्याच्यामुळे अजितदादांवर बोलताना, टीका करताना आपल्या खालचा अंधार बघून बोललं पाहिजे. याचं भान ठेवलं पाहिजे. 70 लाखाचं काम 7 कोटी दाखवून जे महानगरपालिकेचे सगळे पैसे लुबाडले आणि म्हणून भाजपच्या पांघरुणाखाली हे सगळं झाकलं जाते. म्हणून आज गुरुवर डाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये. हे लक्षात ठेवायचं महेश लांडगे. नाहीतर आम्ही सुद्धा घरात घुसून ठोकून बोलू. म्हशीच्या धारा काढत होता. म्हशीच्या धारा लंडनला कशी काय कंपनी झाली? कुठनं झाली? धारा काढून झाली. सगळं निघेल. सगळं. तोंड सांभाळून बोलायचं माननीय अजितदादांवर. नाहीतर याद राखायचं, याच बांगड्या घालणाऱ्या महिला अशी काय चपराक देतील की नुसती पळता भुई होईल. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट,
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.